हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे भूतकाळ की प्रेम. पुण्यातील औंध परिसरात नायिका सान्वी देशमुख आईसोबत राहत होती. वडील 10 वर्षापूर्वी हृदयविकाराने गेले होते. आई अन्विता देशमुख कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापक होती. सान्वीचं आयुष्य साधं, सरळ, पण आईच्या वागण्यात नेहमी एक गूढपणा जाणवायचा. तिच्या खोलीत एक जुनी लोखंडी पेटी होती, जी आईने कधीच उघडली नव्हती. सान्वीने अनेकदा आई विचारलं होतं, "आई, यात काय आहे?" तेव्हा अन्विता हसून टाळायची. "भूतकाळातलं काहीसं, पण तुला सांगण्यासारखं काही नाही." पण एका पावसाळी रात्री वीज कडाडत असताना अन्विता झोपेतून अचानक ओरडली, "आरव, मला माफ कर." सान्वी दचकली. "आरव कोण?" आईच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती काहीच बोलली नाही. सान्वी MBAचं शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये एक नवीन मुलगा आला, आर्यन मल्होत्रा. देखणा, आत्मविश्वासी आणि बोलण्यात एक वेगळंच आकर्षण. पहिल्याच दिवशी लायब्ररीत त्यांची भेट झाली. "ही पुस्तकं कुठे मिळतील?" आर्यनने विचारलं. सान्वीने दाखवताच तो म्हणाला, "थँक यू. आणि हो, तुझं नाव?" "सान्वी देशमुख." "छान नाव आहे." तो हसला. त्या दिवसापासून दोघं रोज एकत्र अभ्यास, प्रोजेक्ट्स, कॅफेटेरिया आणि हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागले. सान्वीला कधीच इतकं मनापासून कुणी आवडलं नव्हतं. ती नकळत आर्यनच्या प्रेमात पडत होती. एका संध्याकाळी सान्वीने धाडस करून आईला सांगितलं, "आई, माझा एक मित्र आहे, आर्यन मल्होत्रा. तो खूप चांगला आहे." आई अचानक जागच्या जागी थांबली. "आर्यन मल्होत्रा? हो का? तू ओळखतेस का त्याला?" अन्विताच्या चेहऱ्यावर एक भीती उमटली. "सान्वी, तू त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं." सान्वी आश्चर्यचकित झाली. "का आई? तू असं का म्हणतेस? तो चांगला मुलगा आहे." अन्विता काही बोलली नाही, पण त्या रात्री पुन्हा तिला रडताना ऐकलं. देवा, हे असं होऊ नये. काही दिवसांनी सान्वीने घरातली ती जुनी लोखंडी पेटी उघडण्याचा निर्णय घेतला. आई कॉलेजला गेली होती. पेटीत एक जुनी डायरी होती. पहिलंच पान उघडताच सान्वी हादरली. डायरीत लिहिलं होतं, 1998. माझं आणि आरवचं प्रेम. समाज, कुटुंब कुणालाच आमचं नातं मान्य नव्हतं. आम्ही वेगळे झालो. मला त्याच्याशी लग्न करता आलं नाही. मला माहीत नव्हतं की त्याने लग्न करून मुलाला जन्म दिला आहे. आजही त्याची आठवण मनातून जात नाही." सान्वीच्या अंगावर शहारे आले. आरव म्हणजे आईचं पहिलं प्रेम. पण सगळ्यात मोठा धक्का बसला जेव्हा पुढच्या पानावर लिहिलं होतं, "जर कधी त्याचा मुलगा माझ्या सान्वीच्या आयुष्यात आला, तर ती गोष्ट कधीही पूर्ण होऊ देऊ नकोस अन्विता. तू हे प्रेम संपवायलाच हवं." सान्वीने आर्यनचा भूतकाळ शोधायचं ठरवलं. त्याला न सांगता तिने त्याचा पत्ता शोधून काढला. त्याच्या जुन्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. शेवटी सत्य समोर आलं. आर्यन मल्होत्रा म्हणजे आरव मल्होत्राचा मुलगा. तोच आरव, आईच्या पहिल्या प्रेमाचा मुलगा. सान्वीचं डोकं गरगरलं. देवा, म्हणजे आम्ही? मनात हजार विचारांची गर्दी झाली. त्या रात्री सान्वीने आईशी सगळं बोलून घेतलं. अन्विता खूप वेळ शांत होती. नंतर डोळ्यात पाणी येऊन म्हणाली, "सान्वी, हे नातं चुकीचं नाही, पण ते योग्यही नाही. भूतकाळाचे सावट आपल्यावर आहेत. तुझं आणि आर्यनचं प्रेम बरोबर आहे, पण त्यातून कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हे मलाच माहीत आहे." सान्वी द्विधा मनस्थितीत होती.
एकीकडे तिचं प्रेम, दुसरीकडे आईचा भूतकाळ. पुढच्या दिवशी सान्वीने आर्यनला भेटायला बोलावलं. दोघं नदीकाठी बसलेले. आर्यनने तिचा हात धरला. सान्वी, काय झालं? तू काहीतरी लपवत आहेस. सान्वीच्या डोळ्यात अश्रू होते. आर्यन, आपल्या दोघांचं प्रेम आपल्याला जमणार नाही. का? तू मला प्रेम करत नाहीस? आर्यन रागाने म्हणाला. करते, खूप करते. पण तुझा बाबा म्हणजे माझ्या आईचं पहिलं प्रेम होतं. आर्यनला धक्का बसला. थोड्या वेळाने तो हसला. सान्वी, भूतकाळ भूतकाळ असतो. आपण त्याचे कैदी नाही. मी तुझ्यावर प्रेम केलं आहे. तुझ्यासाठीच जगेन. आणि जर तू सोडून गेलीस तर मीही जगणार नाही. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू गळाले. तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी निर्णय झाला. त्यांचं प्रेम भूतकाळाच्या सावलीत न हरवता भविष्याच्या उजेडात जगणारं होतं. काही दिवसांनी अन्विताने सान्वीला एक पत्र दिलं. माझं आणि आरवचं प्रेम अपूर्ण राहिलं. पण तुझं आणि आर्यनचं प्रेम अपूर्ण राहू देणार नाही. कधी कधी भूतकाळाला माफ करणं हेच पुढे जाण्याचा मार्ग असतो. सान्वीच्या डोळ्यातून पाणी आलं. पण हृदयात नवा आत्मविश्वास आला. ती आणि आर्यन एकत्र उभे राहिले. भूतकाळाच्या गुपितांनी त्यांना जवळ आणलं होतं. आणि त्या प्रेमाला आता कुणीही थांबवू शकत नव्हतं. आता या कथेतून सांगायचा एवढा संदेश की भूतकाळाचं ओझं कितीही जड असलं तरी खरे प्रेम नेहमीच आपला मार्ग शोधतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.